जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय रूप पाहता रोजनी, रूप पाहता रोजनी, रूप पाहता रोजनी, रूप पाहता रोजनी, रूप पाहता रोजनी।
जोडी सुखाची जोडी सुखाची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठल बरबा
भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास
हॅलो. भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना
भक्त ऐसे दाना जे देही उदास गेले आशा पाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन मात पिता निर्वाण गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावसाय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठला विठ्ठला भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता महायोग पीठेत ठेवी मरथ्यं वरं पुंडलिकाय दातु मुनिंदे समागस्ते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारु संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सखळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरांचरी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काली आपण असावे जवळी सेवे लागी
सेवक झालो सेवेला मी 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 सेवक झालो लागलो निज चरणा लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमचा लागलो निज चरणा लागलो निज चरणा सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करा भेर असो नसो भाव तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया भक्त ऐसे जान जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध जगाचं कल्याण करणारे जगाचं हित करणारे नव्हे स्वतःच्या संसारावर शून्य घालून स्वतःचा संसार चालून जगाचा संसार सुखाचा करणारे संत शिरोमणी तुकोबाराया तुम्हा जड जीवाला भक्ताची महती सांगतात भक्तांविषयी महती सांगतात बाबा भक्त कसा असावा तर देहावरती उधार असावा आणि एकदा का देहावरती उधार झाला की त्याच्या मुखामध्ये नामस्मरणाशिवाय पर्याय नाही नामस्मरणच मुखामध्ये येणार हा त्यांचा विषय भगवान परमात्म्याचा होतो विषय येतो त्यांचा झाला नारायण मग इतर गोष्टी ज्याला काय आवड राहत नाही नावडे जनधन माता पिता आणि एकदा का त्याच्या मुखामध्ये नामस्मरण चालू झालं की भगवान परमात्माचा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि काहीच साकडे पडून पण मात्र तुकोबाऱ्या सांगतात हे करत असताना मात्र त्याला जर कोणी आडकाठी दिली त्याला जर कोणी भय घातलं तर घातली या भय विषय होतो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल याचं कारण एकमेव असं आहे मला सांगितलं बरोबर 9:15 वाजता 9ला 5-10 मिनिटं असतं नाही तर सेवा संपली जाते बरोबर टायमिंग आहे अगदी 7 ते 9 त्याच्यामुळं मी असा धावतात मला सांगितलं असो आजची ही अखंड हरिनाम सप्त्यातली 24वे वर्ष चालू आहे आणि या वर्षातल्या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेवरती आली ही सेवा माझी नव्हती ही सेवा मी बदली कामगार आहे ही सेवा आमचे परममित्र गुरुबंधू असणारे आमचे सुंदर असे गायनाचार्य सुंदर ज्यांचं वक्तृत्व आहे तुम्ही पाहिलं असाल नसाल काही जणांना माहिती असेल हरिभक्त पारायण रवींद्र महाराज सपकाळ यांची सेवा काही कारणास्तव प्रकृती बिघडली माणूस आहे प्रकृती बिघडत राहणार आहे आणि प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी मला सांगितले महाराज अशी अशी सेवा आहे तुम्ही कराल का मी म्हटलं त्याच्या मनात असेल तर करायला काय काय आपण तारखा घेऊन ठेवतो अगोदर आपल्याला आपला विश्वास असतो आपल्याला स्वतःवरती विश्वास असतो की मी ती तारीख निभावू शकतो हां पण म्हटलं त्याच्या मनात असेल त्यांनी जर तुम्हाला सुचवलं असेल तर ठीक आहे करेल म्हटलं त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे मी इथपर्यंत आलो इथे आल्यानंतर पाहिलं
तर आमच्याच कोकणातले रत्न अगदी म्हणजे नामवंत कीर्तनकार गायनाचार्य ज्यांच्यासमोर माझ्यासारख्या बामणाचं काय काम आहे. त्यांची पहिली सेवा झाली ते म्हणजे आमचे गुरुवारी आमचे सांडवेकर बाबा त्यांची. आणि ज्यांचं मी आता इथे आल्यानंतर ज्यांचा मी पहिला फोटो पाहिला आहे, डोळे भरून आले, हृदय भरून आलं. सुंदर व्यक्तिमत्व. माझी भेट झालेली आहे त्यांच्याशी आणि मी त्यांच्याबरोबर गायलंय सुद्धा आहे. चांडव्यामध्ये बाबांची सेवा असेल होती, बाबांची सेवा होती आणि बाबांच्या मागून मी चाल मांडलो. एवढं गोड व्यक्तिमत्व आहे. अजिबात सुद्धा अहंकार नाही त्या व्यक्तीला. अहंकार नव्हता त्या व्यक्तीला. आणि ज्या दिवशी समजलं असं आहे त्या दिवशी खूप वाईट वाटलं. जगात चांगली माणसं टिकत नाहीत बाबा, जगात चांगली माणसं टिकत नाही. याचं कारण एकमेव असं आहे. पहा, मी गमतीने कधी कधी सांगतो की जर माणसाला पटकन मरायचं असेल पटकन तर औषध आहे, आणि उशिरा मरायचं असेल तरी सुद्धा औषध आहे. ती म्हणा हे कसं काय मारायचं आहे, काय फारट कायची गरज आहे, काय ट्रेन खाली जायची गरज आहे, काय आत्महत्या करायची गरज, काही गरज नाही. जर पटकन मारायचं असेल तर एकच उपाय करायचा. झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत एकच काम करायचं. बस काय करायचं, अंथरुणातून उठलं की भूमातेला दंडवत घालायचं, बायकोशी गोड बोलायचं, मुलांशी गोड बोलायचं, समाजात गोड बोलायचं, सर्वांशी जो भेटेल त्याला हात जोडायचे, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि हसत पुढे निघून जायचं. तुम्ही हसत पुढे निघून गेला तरी लोक तुम्हाला नावं ठेवणार, तरी पण आपण लक्ष द्यायचा नाही, लक्ष न द्यायचं. गोड असं जीवन जगायचं. भेटेल त्याच्या पायाला हात लावायचा. भेटेल त्या नुसतं रस्त्याने नाही भेटलं बाबा, कोणी वारकरी भेटला माझ्या जातीचे, आपल्या जातीचा माणूस भेटला की पायाला हात लावायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, पुढे हसत निघून जायचं. ज्याविषयी लोकांच्या मुखातून असा बाबा विचार निघतो की काय माणूस सेवा आहे, किती काही बोलावं, बस बस फक्त हसतो आणि पुढे निघून जातो, असा माणूस मात्र समाजात असावा. ज्या दिवशी ही चर्चा तयार होते की असा माणूस समाजात असावा, असा माणूस समाजात असावा, त्या दिवशी मात्र देव त्या माणसाला इथे नाही ठेवत. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. जो सर्वांना आवडला, हवासा वाटला, या हा समाजात असा माणूस असावा, वारकरी संप्रदायात असा माणूस असावा की मात्र त्याचं आयुष्य कमी होतं. गमतीने असं सांगावंसं वाटतं. आणि ज्याला मरायचं नसेल, पूर्ण 100 वर्ष पार करायचे असतील, त्याने एकच काम करायचं. हानपुरातून उठला की पहिलं बायकोशी भांडण, मुलांशी भांडण, शेजाऱ्यांशी भांडण, गावात भांडण, वादिवाद लावत राहायचे फक्त. बस भांडणच लावायची फक्त. आयुष्यात लोकांनी म्हटलं पाहिजे मरेना कसा लोकांनी कंठाळलं पाहिजे. तो ट्रेन मधून पडला तरी मरत नाही. लक्षात घ्या. याचं कारण एकमेव असं, त्याला जनता बाबा समाज कंटाळलेला असतो, त्याला मात्र देव काय सोपं कारण आहे बाबा, सोपं कारण मरण्याचं. आणि बाबांचं व्यक्तिमत्वावर तुम्ही बोलत होतो. बाबांचं व्यक्तिमत्व असं होतं की बाबांचं बाबा व्यक्तिमत्व म्हणजे काय. आणि त्याने लहान बाळाला सांभाळून घ्यायचं गाताना. कोणी बाबा कोणी असू द्या, एखादा लहान गायक जर भेटला तरी बाबांच्यात अहंकार तिलभर नव्हता. मी पाहिलं बाबा, लोक म्हणजे घोल बाबा अगदी नामवंत गायक असे म्हणायचे लोक बाबा. पण ज्या दिवशी मी चांडव्यात पाहिलं, माझे गुरुवर्य विठ्ठल बाबा घाटगे सेम त्या दोघांना जर उभं केलं असं वाटतं की बाबा सेम गायक असे. त्यांना पाहिलं की त्यांची आठवण व्हायची मला. आणि ज्या दिवशी मला भेट झाली त्यांची माझी, आमचे विजय महाराज असतील आमचे सुंदर असे कीर्तनकार आहेत, त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा मला असं वाटलं की बाबा घोलप बाबा म्हणतात ते आज मी पाहिलं की बाबा व्यक्तिमत्व काय. आणि ज्या दिवशी समजलं की बाबा याच्यातून निघून गेले आपल्याला, त्या दिवशी खूप वाईट वाटलं की समाजात अशी माणसं जी असण्याची गरज आहे, पण ती देवाला आवडल्यानंतर आले देवादीच्या मना ते कोणाचे चालेना. असो, आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्यांच्या स्वरूपानं हा कार्यक्रम सुंदर असा जोमात चालतो ते आमचे माननीय श्री अशोकदादा अंकुशदादा गावडे यांच्या सहकुटुंब सहपरिवार यांच्या सह्यानं हा कार्यक्रम चालतो. आणि अशा काही बाबा खूप काही पैसेवाले असतात, पण पारमार्थिक भागात जर म्हटलं एखाद्याला आपण एखादा म्हटलं ना बाबा पावती फाडता का, सप्ता करायचं सप्ता, तो म्हटलं तुम्हाला काय काम धंदा आहे. एखाद्या पैसेवाल्याला विचारलं बाबा सप्त्याची वर्गणी आहे, वारकऱ्याला वेड्यात काढतात. पण काही बाबा असे असतात की बाबा त्यांना परमार्थाचे आणि भगवान परमात्मा जो बळ देतो
कुठल्याही क्षेत्राचा नाम कीर्तनाशिवाय पर्याय नाही, नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही तरण्याचा एकमेव जर उपाय असेल, तरण्याचं जर ह्या जीवनात जर तरायचं असेल तर एकमेव साधन बाबा भगवान परमात्म्याचं नाम आहे आणि नामाशिवाय पर्याय नाहीये. म्हणून महाराज सांगतात या अभंगाद्वारे. उशीर झालाय, बरोबर मला 8:45 वाजता कार्यक्रम संपवायचा आहे. भक्त ऐसे दान जे देही उदास गेले अशा पाश निवारुनी. भक्तांची महती सांगतात तुकोबार आहे. तुम्हा मला सांगता की भक्त कसा असावा बाबा. देहावरती उद्धार झाला पाहिजे. देहावरती उद्धार झाला पाहिजे. आपली भक्ती पहा ना, आपली भक्ती किती सुंदर असते. ते म्हणा खरंच महाराज, खरंच भक्ती सुंदर असते. सुंदर असते. आपण 2-2, 3-3 कार्यक्रम करतो दिवसाला. 2-2, 3-3 महाराज बोलतात 7 ते 9, 9 ते 11 सकाळी म्हणतात एक कीर्तन करून आलो. पण महाराजाच्या पुढ्यात गुल पाण्याची बाटली का. तर महाराजाला समजा जर तहान लागली तर घसा सुकला तर भक्ती आपली म्हणजे भक्ती आपली अशी की नामस्मरण करताना सुद्धा आपल्याला गुळ पाहिजे, पाणी पाहिजे. तुकोबारा म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंग दृढ भाव. बाबा भक्ती अशी असावी. देह गेला तरी चालेल पण मात्र नामस्मरणात खंड पडून देत. तुकोबारांचा फक्त नामस्मरणात किती वेळ खंड, किती जायचं हो? किती वेळ थांबायचा फक्त. सिंक जांभळी खोकळा बस. सिंक आणि जांभळी आली की फक्त वेळ थांबायचा. पण आपली मात्र भक्ती देवपूजेला बसला. आमच्याकडचं सांगतो गावचं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. तुकोबारांचा बाबा एकच बाबा बस. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. तुकोबारांचं एकच नामस्मरणाशिवाय इतर काहीच बाबा चालत नव्हतं. पण आपण जरी बाबा 4 जण एकत्र मिळालो तर आपलं नामस्मरण काय असतं? आपलं नामस्मरण काय नसतं. फक्त लोकांचा कुटाणा चालू असतो बस. याचं काय, त्याचं काय, त्याचं काय. आणि शेवटला निर्णय असतो बाबा. ज्या आपल्याला बाबा सर्व काही झालं बोलून की एक शेवटला निर्णय असतो शेवटचा. आपल्याला काय करायचंय बघा. बोलणं झालं याचं उन्ह धुणं काढलं की शेवटला एक निर्णय असतो. आपल्याला काय करायचं. अरे बाई हेच तर होतं ना आपल्याला, हेच तर माहिती होतं. हे काय करायचंय आपल्याला. तरी सुद्धा आपलं चिंतन ते असतं. म्हणून आपल्या स्वप्नात कधी कीर्तन करायचं स्वप्न येतं तुमचं जाऊ द्या. आम्ही 2-2, 3-3 कीर्तने केली. किती वेळा गायला जर कीर्तन करायच्या मागून आम्ही म्हटलं बाबा बऱ्याच कीर्तनकारांना आम्ही बाबा साथ केली. पण कधी झोपल्यानंतर कधी पांडुरंगाचा चेहरा डोळ्यासमोर नाही आला. त्याला नारळ पॉकेट डोळ्यासमोर येईल. पण मात्र भगवंताचं नामस्मरण तेव्हा त्या चेहरा मुखात येणार डोळ्यास. अहो ते करण्याकरता सुद्धा पुण्य असावं लागतं, नामस्मरण असावं लागतं बाबा. त्याचा विषय मुखामध्ये बाबा नाम मनामध्ये भगवान परमात्माचा छंद लागला पाहिजे. तो बरं एकदा म्हणतात माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद 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 माझ्या
सांगता देवा माझ्या मनाला काय लागू दे तुझ्या नामाचा छंद लागू दे. हा याचं एकमेव कारण असं आहे की तुझ्या नामस्मरणाशिवाय माझ्या जीवनात पर्याय नाही आहे. हा म्हणून अशी भक्ती असावी. भक्ती बाबा जीवनात नसेल तर जगण्यात अर्थ नाही. जगण्यात अर्थ नाही. कारण आपला जन्म सुद्धा तो भक्ती करताच आहे. आपला जो जन्म आहे तो निव्वळ भक्ती करता जन्म घातलाय आपला. पण आपला भक्ती करता जन्माला घातलं देवानं पण मात्र आपल्याला ते करता आलं नाही. तो या झाला फाटा बाजी केला बाजी झाला फाटा बादिकेचा बादिकेचा तुया झाला फाटा बादिकेचा. हा जन्माला मात्र आला जेव्हा मातेच्या गर्भात होता. मातेच्या गर्भात गमतीनं सांगावं असं वाटतं देवानं 3 खाणी निर्माण केल्या पण 3 खाणीमध्ये सुद्धा देवाला आनंद वाटला नाही. पाहिलं सरपटणारा प्राणी बनवला, आकाशात उडणारा बनवला, आडवा चालणारा बनवला पण देवाचं नामस्मरण करत नव्हता. देवाला आनंद वाटला नाही म्हणून देवानं चौथी खाणी निर्माण केली. मनुष्य प्राणी निर्माण केला पण करत असताना मात्र चतुरायाने निर्माण केला. देवानं विचार केला इतर 3 बाबा खाणी निर्माण केल्या त्याच्यात नामस्मरण केलं नाही पण 4था मात्र असा बनवायचा की बस आपलं नामस्मरणच केलं पाहिजे. आणि हा बाबा देह बनवताना मात्र देवानं विचार केला याला काय काय साधनं लागणार आहे. यानं माझं चिंतन करावं, यानं नामस्मरण करावं म्हणून याला काय काय साधनं लागलं. देवानं त्या नियोजनाचं बाबा याला नियोजनात त्याला बाबा मनुष्य देह प्राप्त केला, बनवला. पण बनवत असताना देवानं विचार केला की यानं मात्र कीर्तनात बसल्यानंतर माझ्या नामस्मरणाचा गजर चालू झाला की काय केलं पाहिजे. हातानं टाळी वाजवली पाहिजे, मुखानं नामस्मरण केलं पाहिजे आणि मात्र बाबा माझं डोळे भरून माझं बाबा रूप पाहिलं पाहिजे आणि कानानं श्रवण केलं पाहिजे आणि नंतर बाबा यानं पायानं मात्र तीर्थयात्रा केल्या पाहिजे. देवानं बाबा याच्यासाठी साधनं दिली, याच्यासाठी साधनं दिली. हातानं टाळी वाजवावी, मुखानं नामस्मरण करावं, कानानं श्रवण ऐकावं, पायानं तीर्थयात्रा करावी. देवानं बाबा नियोजित त्या माणसाला बनवलं. हात पाय डोले मुख बोलाया वचन जिने तू जोडसी नारायण नासे जीव पण भव रोग. देवाला बाबा ती साधना
रत्न दिली. यानं मातीच्या गर्भात बाबा असताना देवानं विचार केला, बस परिपूर्ण झालं. पण मात्र हे जेव्हा करत असताना मात्र त्याला मात्र वेदना व्हावं लागल्या. कुणाला? त्या जीवाला वेदना होत असताना त्यानं देवाला विचार केला, देवा अरे बाबा त्रास होतोय, खूप त्रास होतोय, वेदना होता. देवाला हात जोडले आणि देवाला म्हटला, देवा मला फक्त या दुःखातून एकदा मोकळं कर. देवानं म्हटलं, बाबा देसी देवा देसी, ऐसा असं उदार, मी घेतल्याशिवाय कुठली गोष्ट देत नाही. तुला माहितीये यानं विचारलं, मानवानं विचारलं देवाला, तुला काय पाहिजे? देवाला काय लागतं? देव म्हटलं, माझं काय नाही, माझं फक्त चिंतन कर, याच्याकरता तुला मी घडवलंय. माझं नामस्मरण कर, बस त्याच्याकरता तुला घडवलंय. हा म्हटलं एवढंच ना. यानं मागचा पुढचा माणूस असाच आहे, म्हणून अडकतो, गुंततो तो इथे अडकतो. माणूस विचार करत नाही. माणसाने पटकन सांगलं, देवा तुला एवढंच पाहिजे ना. अरे बाबा नामस्मरण काय, मी तुला आता सांगतोय, इथून वचन देतोय, इथून नमस्कार करतोय. आठवीन हा माझा नवस आठवीन पाय, हा माझा नवस आठवीन आठवीन पाय, हा माझा नवस आठवीन पाय, हा माझा नवस आठवीन पाय, हा माझा नवस आठवीन पाय, हा माझा नवस. यानं देवाला सांगितलं, देवा आठवीन पाय, हा माझा नवस आठवीन पाय, हा माझा नवस. देवा तुझं नामस्मरण करे, मी हा नवस तुला करतोय. रात्रंदिवस असं पण बाबा एवढं थांबवायचं का नाही त्यानं. तो म्हणला रात्रंदिवस बाबा सतत तुझं नामस्मरण करेन. देवाला आनंद झाला हो, आनंद झाला. देव म्हटला, बस आपण ज्याच्या करता याला निर्माण करतोय आपला बाबा, आपण ज्याच्या करता निर्माण केलं ते परिपूर्ण झालं. देवान तथास्तु म्हटलं, याला मृत्यूलोकात आणलं. आणि मृत्यूलोकात आणल्यानंतर बाबा देवानं म्हटलं, माझं काम झालं, चालू करा. यानं बाबा देवाला लगेच उत्तर दिलं, केव्हा कोहम कोहम, मी असं कधी म्हटलं की तुझं नामस्मरण कर. एवढा चतुर बाबा माणूस देवाच्या सुद्धा हातास लागला नाही. देवाला सुद्धा बाबा याने लगेच फसवलं. तुकोबाराचे देव होते. तुकोबारा म्हटले, बाबा तू तर मग मातेच्या गर्भात असताना नवस केला की मी तुझं नामस्मरण करेन, आता तू सोंग करतो, मला नाही माहित मी कधी म्हटलं असं कसं. तर तू जर एवढ्याच तू असं सोंग ढोंग करायला लागला तर पचतील खानी विसरलो तया थोर झाले. विसरल्याचं सोंग करशील तर मात्र तुला परत मात्र बाबा त्या परत फेऱ्यामध्ये तुला फिरल्याशिवाय पर्याय नाही. एक योनी मग परत तुला जन्म घ्या, किड्या मुंग्यांचा जन्म घेऊन लगेच माणसाचं नाही. आपण म्हटलं ना, आजोबा जन्मास आला, काका जन्मास आला, मी आजोबाने एवढं पुण्य केलं होतं, लगेच जन्मास यायला. बाबा बाबा पुण्य बाबा जन्माला येण्याकरता, मनुष्य प्राप्त होण्याकरता सुद्धा बाबा सोपं नाही. पाहा खंडिते न करा होणे गाढव, होणे गाढव करा, होणे गाढव करा. खंडिते न करा होय गाढव कुत्रा, गाढव कुत्रा होय गाढव कुत्रा. हंती दिन करा होय गाढव कुत्रा. जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, काय थोडी श्वान स्कोरे बापुडी. तुकोबारांची सासू सुद्धा तुकोबारांची सासू कोणाची जन्मास गेली?
हा गाढविणीच्या जन्मास गेली. हा बाबा मनुष्य प्राप्त होण्याकरता बाबा सोपं नाही. ही या जन्मातच बाबा परीक्षा घडते माणसाची. या जन्मात जो पास झाला हा तो उत्तमची गती. हा उत्तम भोगीला जीवखानी. या जन्मात जो पास झाला त्यालाच मात्र पुढचा जन्म बाबा चांगला मिळतो. आणि या जन्मात जो नापास झाला गाढव. महाराज असताना मला थोडस असं वाटतं की बाबा महाराजांसमोर कसं बोलावं. आमच्या महाराजांचा स्वभाव काय बघा. दिसर मवाल वागणं मवाल आहे. सरळ साधा स्वभाव आहे. पण महाराजांचं जे ज्ञान आहे ज्ञान ते चांगल्या चांगल्या कीर्तनकारांना सुद्धा महाराज पोषक आहेत ते. सामान्य आम्ही एक कालचं लेकरू आहे आणि महाराजांच्या समोर आहे. महाराजांनी सांभाळून घ्या. विठ्ठल विठ्ठल बाबा. हा तुकोबाराय म्हणतात बाबा विसरण्याचं सोंग केलं तर मात्र तुला 84 लक्ष परत भोगावे लागतील. पण गमतीनं सांगावं असं वाटतं. तू जन्माला आला पहा. जन्माला आला मग अशा बाबांच्या प्रमाणात सांगतो मी तुम्हाला. तो या झाला फाटा. जन्माला आला. जन्माला आल्यानंतर बाबा थोडा तो रांगायला लागला. रांगता रांगता बोबडे बोल बोलायला लागला. पण काय आपण केलं त्याला मांडीवरती घेतलं. हा बाबा बोल आई बोल. तेव्हा आता मम्मी बोल पप्पा बोल मामा बोल. त्याला काय घेणं देणं होतं. काय घेणं देणं नव्हतं. तुमच्या मम्मीशी काय घेणं देणं नव्हतं. पप्पाशी घेणं देणं नव्हतं का मामाशी घेणं देणं नव्हतं. पण त्याला मात्र आपण लावलं. आपण असं म्हणलो काय विठ्ठल विठ्ठल म्हण विठ्ठल म्हण. पहिला आपण गुंतवला. त्याला गुंतवला. तू बरं म्हणतात मुक्त होता परी बळे झाला. मुक्त होता तरी बळे झाला. मुक्त होता तरी बळे झाला. मुक्त होता तरी बळे झाला. त्याला काय घेणं देणं नव्हतं. पण तो या झाला फाटा. तो तिथं बाबा त्याच्यात अडकला. आणि आई माझी बाबा माझी मामा माझे तेवढ्यामध्ये तो मात्र भगवान परमात्म्याला विसरला. आणि विसरल्यानंतर बाबा या जीवनात जे बाबा त्याला जे बाबा धक्के खावे लागले. भयानक धक्के खावे लागले. पहा माणसाने कधी पण आहे ना गमतीनं सांगावं असं वाटतं. बसमध्ये बसत असताना जर मागची सीट तुम्हाला मिळाली. मागची सीट किती गोड प्रवास होतो. मागची सीट मिळाली की किती गोड प्रवास होतो. संध्याकाळी मात्र गरम पाण्याने त्याला अंग शेकावं लागतं. का खूप त्रास होतो. का त्रास होतो. जो मात्र जो चालक आहे त्या चालकापासून कुठे बसला तो लांब बसला. म्हणा आपला चालक कोण आहे. मग त्याच्या जवळ बसावं का लांब बसावं. माणसं कीर्तन असून सुद्धा घरी झोपतात. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण बाबा. या बाबा आपला देश कुळ पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. तेथे हरीचे दास जन्म घेते. हा पवित्र कुळामध्ये आपण जन्माला आलोय. हे नामस्मरण इथे बाबा इथेच घडतं. वरती नाही म्हणून स्वर्गीची अमर इच्छिताती देवा. आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. स्वर्गातले देव सुद्धा म्हणतात बाबा इथेच भक्ती घडते. इथेच नामस्मरण घडतं बाबा. मृत्यूलोकात बाबा वरती स्वर्गात नाही. म्हणून स्वर्गातले देव मृत्यूलोकात बाबा इच्छा करतात. आणि बाबा काय काय बस 7-7 दिवसाचे सप्ते चालू असताना लोक म्हणतात ना कितवा दिवस आहे. काल शेवट चांडवलीकर महाराजांची आहे. उद्या कुणाची आहे. रवींद्र महाराजांची आहे. परवा कुणाची आहे. लोक असं म्हणजे क्रमांकाने पहिले बघतात नंतरच मंदिरात यायचा प्रयत्न करतात. नाही आज ना उद्या जाऊ. उद्या ना परवा जाऊ. तू कोण ठरवणार. उद्या जाऊ परवा जाऊ. तुला माहित आहे क्षणभंगूर नाही भरोसा. क्षणभंगूर नाही भरोसा. वारे सावध थोडा माया. काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार आहे बोलता. राम राम
नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा काही नसले मग गला पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम स्मरादी राम राम स्मरादी उद्याच्या कीर्तनाला जाऊ परवाच्या कीर्तनाला जाऊ तुम्हाला माहित आहे रासगिळी सत्ता हाती नाही सगळी सत्ता हाती नाही सगळी सत्ता हाती नाही अंकुर येईल जाय कळता सर्वांगोर येईल जाय अंकुर येईल जाय कळता सर्वांगोर येईल जाय रासगिळी सत्ता हाती नाही सगळी सत्ता हाती नाही सगळी सत्ता हाती नाही क्षणाचा भरोसा नाही हा तुम्ही जेवायला बसलात पंचपक्वान्नाचं ताट पुढ्यामध्ये आहे तुम्हाला असं वाटतं वा 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 आता कितीतरी मी जेवणार आता भरपूर पोटभर जेवणार आहे पण जर हातामध्ये घास घेतला तर मुखात घालवायची त्याच्या मनात असेल तरच त्याच्या मनात असेल हा घास तुमच्या मुखातून पोटात उतरावा तरच तुम्ही ठरवू शकत नाही हा पण गमतीनं सांगावं असं वाटतं ह्याला जर बाबा सकाळ बाबा ह्याला जर फर्स्ट जायचं असेल फर्स्ट शिपला जायचं असेल तर पत्नीला सांगतो ऐकलं का सकाळ फर्स्ट शिप आहे लवकर उठव मग मला सांगा पत्नीवरती विश्वास आहे पण देवावरती तो झोपताना असं काय म्हणत नाही हात का जोडत नाही देवाला देवा दिवस छान गेला माझा चांगला गेला मात्र सकाळ पहाटे पहाटे मात्र जाग मला येऊ दे तो देवाला का सांगत नाही पत्नीला सांगतो पत्नीवरती विश्वास पण देवावरती विश्वास नाही पण मला सांगा जरी पत्नीने 10 अलाराम लावले कानाजवळ त्याच्या सकाळ उठावं म्हणून आणि त्याला अलाराम बंद केला त्यानं तो अलाराम बंद केला पत्नीने 10 अलाराम लावले काय करणार हो? जरी अक्का बाबा की चाल आली त्याला उठवायला ए उठ पसिपला जायचंय काय करू शकत नाही अहो त्याच्या भक्तीशिवाय पर्यायच नाहीये आणि हे करण्याकरता माझ्या जीवनात भक्ती असावी हनुमंतरायाने एकदा विचारलं हनुमंतरायाने विचारलं सीता मातेला माते मला एक सांगा तुम्ही जो शेंदूर लावता शेंदूर हा जो शेंदूर लावता कशा करता लावता म्हणजे कुंकू लावता ते शेंदूर तुम्ही कुंकू लावता कशा करता लावता ते म्हटलं पतीचं आयुष्य वाढावं म्हणून माझ्या स्वामीचं आयुष्य वाढावं पतीचं आयुष्य वाढावं म्हणून बाबा मी कुंकू लावते मारुतीरायाने एवढंच ऐकलं बस एवढंच ऐकलं मारुतीराय परत आले आणि अक्का सेंदूर अंगाला चोळला अक्का सेंदूर चोळून घेता सीता माता म्हणली हे काय कशा करता म्हटलं काही नाही माझ्या स्वामीचं आयुष्य वाढावं म्हणून हीच तर खरी भक्ती आहे विठ्ठला विठ्ठला मला सांगा मारुतीराय कोणत्या युनिटले वानर युनिटले मारुतीराय आपण मनुष्य जे आहात आपण आणि प्रभू रामचंद्र देव पण मनुष्य रूपातच ते भगवान परमात्मा आले तुम्हा आम्हाला बाबा मार्ग दाखवण्याकरता पण वानर रेणूतले बाबा वानर रेणूतले हनुमंतराय त्यांना देव कळला पण आपल्याला अजून विठ्ठल विठ्ठल मारुतीरायाला बाबा भगवान परमात्मा समज कळले एकदा असंच विचारलं बाबा भगवान परमात्म्याला विचारलं प्रभू रामचंद्राला विचारलं तुम्ही एवढ्या ज्या वानर सेनाचं घेऊन युद्ध केलं त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जातीचे का नाही माणसं घेऊन गेले तुमच्या जातीची माणसं का नाही नेली तुम्ही युद्ध करायला वानराला घेऊन माकडाला घेऊन जायची गरज काय ते म्हटले माकडं नेली तीच बरी माकडं नेली तीच बरी जर आपली जर माणसं नेली असती तर लंके युद्ध नसतं केलं सोनं चोरताना बाबा त्याचा दिवस गेला असता विठ्ठल विठ्ठल आपण जर पहा माणूस हा लालची आहे त्यानं बाबा कधी बाबा युद्ध नसतं केला म्हणलं वानराने बाबा न बाबा पंचपक्वान नाही कळलं वानरानं पंचपक्वानाचं जेवण खाल्लं आणि युद्ध करायला गेले का नाही 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 आपण जरी बाबा एखादा प्रचार करायला गेलो तर धाब्यावर जेवल्याशिवाय मात्र प्रचार पण फुकट करत नाही आपण एखाद्याला बाबा मदत करायला गेलो तर मात्र त्याच्या घरी जेवल्याशिवाय मदत करत नाही आणि वानराने काय केलं वानराने मात्र रानातला पाळा खाऊन बाबा हनुमंतरायांना मदत केली यालाच त्या घरी भक्ती म्हणतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
युद्ध चालू होतं आणि गंधमादन बाबा हनुमंतरायांच्या नावाचा झेंडा आपला प्रभू रामचंद्राचा नावाचा झेंडा घेऊन बाबा उड्या मारत होता युद्धामध्ये बाबा माझा स्वामी आहे माझ्या स्वामीचा बाबा उधो व्हावा आणि बाबा गंधमादन बाबा आनंदाने नाचत होता पण हे मात्र बाबा समोरच्या माणसाला खपलं नाही गंधमादनाची ताकद कमी होती पण बाबा बरेच त्रासल्यानंतर बाबा भीमाला उठवलं बाबा कुंभकर्णाला जागा केलं आणि कुंभकर्णाला जागा केलं म्हटलं बाबा अरे गंधमादन नावाचा एक बाबा वानर आहे पण मात्र त्यानं मात्र एवढं चिडवले एवढं बाबा राक्षस चिडवले की बाबा त्याच्या पुढे इलाज नाही बाबा जेव्हा कुंभकर्ण म्हणजे आता झोपायचं आणि सकाळी उठायचं बरोबर ना किती बाबा 6 महिने बाबा 6 महिने झोपायचा 6 महिन्याने उठायचा आपलं पण तसंच आहे वारकऱ्याने कधी उठावं 10 वाजता पहाटे वारकऱ्याने उठावं कधी पण बाबा अनुभव घ्या पहाटे स्नान केल्याने बाबा तुमचा दिवस कसा जातो याचा एक दिवस अनुभव घ्या आणि तुम्ही दुपारी आंघोळ करा आणि पहाटे आंघोळ करून स्नान करून बाबा तुमचा बाबा एवढा दिवस सुंदर जातो म्हणून वारकऱ्याचे स्नान हे बाबा सकाळीच आंघोळ असावी सकाळी देवपूजा असावी आणि त्याच्याशिवाय मला पर्याय नाही तुमची झालेली अडकलेली कामं जर त्याला तुम्ही हात जोडून जर बाहेर पाडलात ज्ञानेश्वर डोकं ठेवलं की तुमची संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही यालाच तर भक्ती म्हणजे असं नाही हो भक्ती म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की बाबा जाऊन बाबा आता रानात जाऊन तपश्चर्या करावी 2-2 तास पूजा करावी असं वाटतं का नाही ना भक्ती म्हणजे तुम्हाला असं वाटतं काही का ना असं वाटतं की इकडे भस्म लाव तिकडे भस्म लाव भगवी कपडे घाल म्हणजे कोणतरी मला कोणतरी म्हणेल पण तुकोबा एका ठिकाणी म्हणतात वरी भगवा झाला नामे अंतरी वंश केला कामे दया म्हणून साधो जगा विडंबना बाधू वरी भगवा झाला अंतरी वंश केला कामे दया म्हणून वरी भगवा झाला नामी अंतरी वंश केला कामी तया म्हणून साधू जगा विडंबना बाधू भगवी वस्त्र धारण केली मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घातल्या गंध लावला की लोक म्हणतात साधू आला पण तुकोबा म्हणता भगवे तरी श्वान असं नसतं नाही किंवा काय करतं बघा महाराज म्हणतात दंबे करू भक्ती सोंगदाऊ जना अंतरी भावना वेगळीच धोतर घालायला टोपी घालायची आणि असं बाबा धोतर टोपी मध्ये ताकद आहे नाही पण ती हिथून धोतर टोपी असावी वारकऱ्याची धोतर टोपी इथून असावी मला सांगा सामान्य माणसात सुद्धा बाबा एखादा जीन्स पॅन्ट मध्ये सुद्धा कीर्तनात बसला की त्याच्याकडे त्या नजरेने पाहुणे काय कीर्तनात बसलाय वारकरी कसा पाहिजे वारकरी धोतर टोपीतच असावा बरोबर आहे पण तो वारकऱ्याचा सुद्धा इथून सुद्धा तो शुद्ध अंतस्करणानं असावं त्याने किती सेवा करू द्या कितीही कीर्तन करू द्या पण बाबा हे जर नसेल मोकळं कामने नकोवर पंग देवा कामने नकोवर पंग देवा तुका म्हणे वर पंग देवा तुका म्हणे वर पंग देवा माझी सेवा भाव शोध
दृष्टांत सांगतात की पहा, ज्या वेळेला रावणाचं पहा, रावणानं बाबा नारद मुनींना विचारलं, विचारपूर्वक नारदाने विचारलं, बाबा नारदांना विचारलं की स्वामी मला सांगा, नारदा सांगा मला की माझ्या जीवनात मला मुक्ती असावी. आपण पाहताना बाबा रावणाकडे अशा दृष्टीने पाहतो की रावण कपटी आहे, दुराचारी आहे. रावणाकडे कशा नजरेने पाहतो आपण? रावण जाळतो आपण. आता पाहिलं आपण माग रावणाला जाळलं, इथल्याला जाळलं, इथल्या रावणाला जाळलं की संपला विषय. तुम्ही त्या रावणाला पुतळा बनवून काय करताय? तुमच्यातला रावण जाळला की संपला रावण. रावण कपटी नव्हता, दुराचारी नव्हता. रावणाला विचारलं बाबा नारद मुनींना, माझ्या कुलाचा उद्धार व्हावा, माझा जीवनात माझा उद्धार व्हावा, त्याच्यासाठी मला एक मार्ग सांगा, भक्ती सांगा मला. तो म्हटलं एक बघ, सरळ भक्तीने गेला तर लवकर उद्धार तुझा, लवकर नाही उद्धार होणार. पण विरुद्ध मात्र भक्ती पकडली की मात्र तुझा लवकर उद्धार होईल, कुलाचा उद्धार होईल. म्हटलं कसं काय विरुद्ध भक्ती? म्हणलं काय नाही, देवाशी दुश्मनी करायची. देवाशी दुश्मनी करायची म्हणजे म्हटलं अक्क म्हटला कुल उद्ध्वस्त, पर्यायच नाही म्हटला. म्हणजे पहा, कमवलेली संपत्ती निघून जाणार आहे हेही माहिती होतं, आपलं कुळी संपणार आहे हेही माहिती होतं. तरी सुद्धा आपल्या कुलाचा उद्धार व्हावा, राक्षस योनीचा उद्धार व्हावा म्हणून बाबा त्याने विचारलं काय करावं लागेल? म्हटलं काही नाही, देवाशी विरुद्ध भक्ती कर. म्हटलं विरुद्ध भक्ती म्हणजे देवाला काय करावं लागेल? म्हटलं काही नाही, एकमेव असं आहे, जर एखाद्या पुरुषाच्या पत्नीची छेड काढली की मात्र त्या पुरुषाला राग येतो, पुरुषाला राग येतो. म्हटलं मग काय करावं लागेल? म्हटलं काही नाही, देवाच्या पत्नीला म्हटलं पत्नी छेड काढ. म्हटलं सीता मातेचं हरण कर की मात्र देव मात्र तुझा बाबा उद्धार करेल. आपण रावणाला चुकीत, मला सांगावं, रावणाला जर सीता मातेला जर त्या कपट बुद्धीनं उतरायचं असतं तर मात्र सोंग केलं नाही, साधूचं सोंग केलं. पण मात्र सीता मातेकडं जेव्हा बाबा भिक्षा मागितली तेव्हा आई म्हणून हाक मारली पाहिजे. जर मनात कपट असता तर सीता मातेला माता म्हणून, माई म्हणून हाक मागितली, भीक नसती मागितली, भिक्षा दे माई, भिक्षा दे सांगितलं. पहा, आणि भिक्षा घेऊन बाबा जेव्हा सीता माते जेव्हा बाहेर आली, हरण केलं. वेलकम ये, 9:15 वाजले, सीता मातेला हरण केलं, घेऊन आले. मग जात असताना मात्र पहा, जात असताना मात्र ज्या दिवशी ज्या आकाश मार्गे चालले होते, रावण घेऊन चालला होता, त्यात मात्र अरण्यामध्ये एक मात्र प्रभू रामचंद्राचा भक्त बाबा होता. त्या भक्तानं पाहिलं की माझ्या प्रभू रामचंद्राच्या बाबा पत्नीला हरण करून पळून घेऊन चाललाय. त्या टायमाला त्या झाडावरून एक बाबा पक्षी उडाला आणि त्या पक्ष्यानं युद्ध केलं. काय घेणं देणं होतं मला सांगा? त्या जटायूला मनुष्य योनीत बाबा हा प्रकार घडला, पण पक्ष योनीमध्ये काय करायचं होतं? जाती गोतीचा होता तो जटायू. मला सांगा, प्रभू रामचंद्र जातीचा होता का? नाही तर नव्हता, जातीचा नव्हता. तरी सुद्धा बाबा त्यानं युद्ध चालू केलं. पण त्यांना जो पुढचा त्यांना जो साध्य करायचं होतं, कोणाला? रावणाला जे साध्य करायचं होतं त्याच्याकरता थोडी कपट बुद्धी. आता जर विरुद्ध भक्ती म्हटल्यानंतर पाप याच्यात घडणार, आणि पापाशिवाय बाबा सर्वनाश नाहीये, सर्वनाश पापाशिवाय होऊ शकत नाही. मग त्याच्यामुळे बाबा युद्ध झाल्यानंतर जटायूला विचारलं, रावणा मला सांग रे, तुझं मरण कशात आहे? त्यानं बाबा चतुराईने सांगितलं, माझं मरण म्हणला डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. तुला त्याला विचारलं रावणानं, तुझं मरण कशात आहे? त्यानं खरं सांगितलं, हा रामाचा भक्त आहे. त्यानं खरं सांगितलं, माझं मरण माझ्या पंखात आहे. बस गरुडानं झेप घेतली अंगठ्याकडे आणि याने दोन्ही पंख छाटले बाबा. गरुड खाली पडल्यानंतर रावण निघून गेला. प्रभू रामचंद्र आले, शोधायला लागले, पण अरण्यात पाहिलं. अरे अरण्यात पाहिल्यानंतर कोणीतरी माझ्या नामाचा बाबा उच्चार करतोय, राम 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 म्हणल्यानंतर पाहिलं तर एका ठिकाणी पाहिलं तर एक पक्षी पडलाय. आणि पक्षी पाहिल्यानंतर बाबा त्याला उचललं, आपल्या मांडीवरती घेतलं. कोणाच्या? जगाच्या मालकाने घेतलं मांडीवरती. जगाच्या मालकाने मांडीवरती घेतलं. क्षणात जिवंत केलं असतं त्याला. काय कमी होतं देवानं क्षणात त्याला जिवंत केलं असतं. मांडीवरती घेतलं, कुरवाळलं. म्हटलं काय झालं बाळा, काय झालं सांग मला. तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की अशा बाबा आकाश मार्गे मात्र रावण मातेला घेऊन गेले. आणि त्याने सांगितल्यामुळे प्रभू रामचंद्रांना बरं वाटलं. पण सांगितलं, मी तुझ्या प्रसन्न झालोय. सांग, तुला मी सोन्याचे पंख देऊ का? सोन्याचे पंख तुला जिवंत करू का? माणूस असता माणूस तर
माणसाने लय बरी मोठी यादी देवाची. सहज गेला पंढरपूरला, डोकं ठेवता ठेवता बरीच काहीतरी मागतो देवाकडे. बऱ्याच मागण्या मागतो. एका नारळात तर बाबा नातू पंतू बाबा सर्व काही मागून मोकळा होतो एका नारळात. पण देवाला मात्र न मागणारा भक्त आवडतो. हे आपलं चुकतंय. आपण देवाला आवडावं म्हणून देवाकडे काही मागू नये. देवानं मागावं काहीतरी माग, माहीतरी माग, आपला विषय नाही तो. तरी सुद्धा सोन्याचे पंख देऊ का? त्याने सांगितलं नाही, मला सोन्याचे पंख नको. माझा मी एवढा परम भाग्यवान आहे की जगाच्या मालकाच्या मांडीवर माझा देह जातोय. जगाच्या मालकाच्या मांडीवरती माझा जीव जाणार आहे. माझ्या ह्याच्यासारखं माझ्या जीवनात बाबा. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबार इतर ठिकाणी सांगतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तसं त्या जटायूने सांगितलं माझ्या जीवनातला आज शेवट गोड झाला. तुमची भेट झाली. तुमच्या चरणावरती माझा देह मी अर्पण केला. बस मला जीवनात काही नको. या भक्तीमध्ये बाबा या पक्षाची एक बाबा नाव नोंदीमध्ये आलं की यानं मात्र आपल्या प्रभू रामचंद्राच्या भक्तीसाठी बाबा देह अर्पण केला. कुठल्याच बाबा अपेक्षा मनात न ठेवली. मागायला सांगितलं तरी मागितलं नाही, पण देह मात्र देवाच्या चरणी अर्पण केला. सीता मातेला घेऊन गेले, अशोक वनात ठेवलं. बरेच दिवस गेले, वेळ कमी झाला, बरेच दिवस गेले. आणि बाबा एक दिवस मात्र रात्री बाबा मात्र मंदोदरीला स्वप्न पडलं. आणि मंदोदरीला स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये पाहिला दोन दिव्य पुरुष. दोन दिव्य पुरुष बाबा येत आहेत लंकेमध्ये. त्याच्या मागून बरेच सैन्य असे येत आहेत. आणि आले आणि बाबा बऱ्याच माझ्या कुलाचा नाश केला. शेवटला बाबा इंद्रजित सर्वे मेले. आणि बाकी शेवटला माझे पती गेले. आणि पतीना सुद्धा मारलं. झोपेतून थडकन जागी झाली, ओरडायला लागली, उठा. उठले रावण. काय झालं? म्हणजे काही नाही, मला एक स्वप्न पडलं, विचित्र स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? काय नाही म्हणजे दोन देवी पुरुष येत आहेत. मग काय झालं? ते म्हणले काय नाही, आले लंकेमध्ये बरेच वानर सेना सोबत आहे त्यांच्या. आणि त्याने आपल्या राक्षस योनीचा नाश केला. शेवट आपल्या मुलांनाही मारलं. आणि मला असं विचित्र स्वप्न पडलं की शेवटला तुमच्या पाली आली. म्हटलं असं झोप. म्हटलं गप्प. हे कोणाला माहिती होतं? त्यांना माहित होतं हे घडणार आहे, हे घडणार आहे. त्यांना माहित होतं. पण तिने सांगितलं मला एक सांगावं, सर्वात दिसायला मी सुंदर आहे. कोण म्हटली? मंदोदरी. सर्वात मी पतिव्रता आहे, सर्वात मी सुंदर आहे. तुम्हाला सीता मातेला आणलंच होतं तर वंशकरण करून घेतलं. तुम्ही आणली ती आणली, परत मात्र बाबा स्पर्श सुद्धा नाही केला. मग काय म्हटलं वाद करायची गरज होती तुम्हाला? आणि आणली ती आणली आणि तिला संरक्षणासाठी कुणा ठेवली हो? त्रिजटा. स्वतःच्या बहिणीला ठेवली. मला सांगा, जर रावण कपटी असता तर सीता मातेला काही त्रास होऊ नये म्हणून स्वतःची बहीण सुद्धा तिथे ठेवली. स्वतःच्या बहिणीला ठेवली रक्षणा करता. सांगितलं हात जोडले, मला खरं सांगा मी पतिव्रता आहे, माझं स्वप्न खोटं ठरणार नाही, हे खरं आहे. पण मला सांगा तुम्ही का असं केलं? सांगितलं त्याने, खरं सांगितलं. तुला एक सांगू का? कोणाला बोलणार नाही ना? ती म्हणली सांगा. म्हणलं काही नाही, मी एकदा चाललो होतो अरण्यातून, मला नारद मुनी मिळाले. आणि नारद मुनीला मी विचारलं माझ्या कुलाचा उद्धार व्हावा. आपण राक्षस योनीतले, राक्षस योनीमध्ये माझ्या कुलाचा कसा उद्धार होणार? माझ्या कुलाचा उद्धार कसा होणार म्हणून मी विचारलं. ते म्हणलं काही नाही, विरुद्ध भक्ती करा. ते म्हणले काय गरज होती? म्हणलं काही नाही, जर मी सरळ भक्ती केली असती तर फक्त माझाच उद्धार झाला असता, माझ्या कुलाचा उद्धार नसता झाला. पण कुलाचा उद्धार व्हावा म्हणून ही बाबा तळमळ असते. उद्धरिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगळे चांगळे माझ्या कंठी राहू बळी. कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षसा. त्या भगवान परमात्मानं आले बाबा ते स्वप्न म्हणले असं होणार आहे. सांगितलं धावता दृष्टांत सांगतो. आणि मग ते सांगितलं, मला असं सांगितलं बाबा विरुद्ध भक्ती कर. विरुद्ध भक्ती पकडल्यामुळं आता राम येणार, वानर राक्षस योनीला संपवणार, इंद्रजिताला मग सर्वांना मारणार आणि मग मलाही घेऊन जाणार आणि मलाही मारणार. मला प्रभू रामचंद्राकडनं भक्ती व्हावी, प्रभू रामचंद्रांना मुक्ती मिळावी. मला माहिती आहे माझ्या मनामध्ये या लंकेची आशा नाहीये. मलाही माहिती आहे लंका दुसऱ्याच्या हातात जाणार आहे, माझ्या कुलाचाही नाश होणार आहे.
म्हणून तुकोबाराय हे पाहिलं दृष्टांत पाहिल्यानंतर अभंगाच्या प्रथम चरणात वर भक्तांचे दाना ते देई उदास भक्तांचे दाना ते देई उदास रावणाकडे पाहिलं तर देहावरती उद्धार झाला. हा पूर्ण बाबा संपत्ती पाण्यात घालवली. हा आशा ठेवली नाही मनामध्ये. हा त्याला माहित होतं की माझ्या कुलाचा नाश होणार आहे, परंतु भगवान परमात्म्याच्या हातून मात्र माझ्या कुलाचा उद्धार होणार आहे. तुकोबाराय म्हणतात भक्त आयुष्य जाना जो देहावरती उद्धार झाला पाहिजे, देह जावा आत्मा राहो पांडुरंग दृढ भाव. म्हणून एकदा सर्वांना मुखानं टाळीनं हातानं, बरोबर का, हातानं टाळीनं मुखानं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सिदानाचे देवदास गेले अशापाश निवारोनी. तुम्हाला म्हणतात असा भक्त असावा की देहावरती उद्धार झाला पाहिजे. एकदा का देहा उद्धार झाला की हा देह जावा आत्मा राहो पांडुरंग दृढ भाव. देह गेला तरी चालेल, पण मात्र भगवान परमात्मा नामस्मरण बाबा झालंच पाहिजे. आणि जेव्हा हा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. एकदा का मात्र भगवान परमात्म्याच्या विषयी जर आपण निश्चय केला की मात्र सांगावं लागत नाही, आपोआप मात्र त्याचा विषय नामस्मरण नारायण होतो. सांगावं लागत नाही. मला सांगावं, संसारात आपण संसार करत असताना संसारामध्ये आपल्याला चांगलं माहित आहे की संसारात दुःखच दुःख आहे, तरी सुद्धा आपण आपल्या जीवनाचा विषय झालेला असतो संसार 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 संसार. पण तुकोबाराय म्हणतात अरे संसारात मात्र अर्थ नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. एका ठिकाणी बाबा सांगतात की तू म्हणत असशील मी आज नाही उद्या नामस्मरण करेन, पण एका ठिकाणी बाबा गोड असं बाबा भावगीत आहे, त्याच्यामध्ये सांगतात तुझा ना भरवसा ना माझा भरवसा जग हे कोणाचे सांग भल्या मानसात. असे चूल माती आणि मीठ भाग
कर मुकी असो तुला माती आणि मीठ भाकर मुकी हरीचे नाम की गोड साकर सोडून दे तू धना चाळालसा जग हे कोणाचे सांग भळ्या मानसा कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला हे गोडी अभंगाची तुझा ना भरवसा माझा ना भरवसा जग हे कोणाचे सांग भळ्या माणसा तू ज्याच्यासाठी बाबा रात्रंदिवस तडपडतोस तो मात्र तुझा नाही भक्तीच बाबा भक्तीश्वर पर्याय नाही आणि भक्ती केली की मात्र नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आणि नामस्मरण मुखामध्ये आलं की मात्र भगवान परमात्मा बाबा काय करतो त्याच्या मागे पुढे उभा राहतो अभंगाचं तिसरं प्रमाण योग शमजांचे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे कायेच साकडे पडून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल झालेली सेवा भगवान पामने चरणी अर्पण करतो कारण मला टायमिंग दिला होता त्या टायमामध्ये मुंबईमध्ये प्रत्येकाला सकाळी कामं असतात त्याच्यामुळे आमचं काही नाही आम्ही आता इथून जाणार गाडीमध्ये आम्ही प्रवास करत असं सकाळी उद्या कार्यक्रम करणार पण आमचा विषय येतो मी आमचा ते म्हणाल बरं बुवा तुमचा धंदाच येतो लोक म्हणतात लोक तोंडा बोलत नाहीत त्यांचं काय घेऊन बसताय त्यांचा तो धंदा आहे आज या गावावर उद्या परवाच मी चालू होतो स्टँडवरून बाहेर निघालो माझ्याबरोबर एक माझा पक्वाजी होता आणि आम्ही पक्वाज अडकवली होती आणि त्याला विचार काय बुवा कुठे खेळ होता खेळ करतात मला कळत नाही काय बुवा कुठं खेळ लोक काही बुवाला काही विचारतो मला वाटतं माणसाने जगावं जीवनात आल्यानंतर माणसाने असं जगावं की प्रसाद व्हावं देवाचा प्रसाद व्हावं पहा गमतीने सांगतो कधी कधी दुकानातून 10 रुपये चणे आणले चणे दुकानातून 10 रुपये चणे आणले आणि चणे आणल्यानंतर ते देवाच्या पुढ्यात नेऊन ठेवले देवाच्या पुढ्यात नेऊन ठेवले आणि नंतर ते वाटले काय झालं दुकानातून आणले चणे आणि ते बाबा ते लोकांना वाटायला गेलं महाराज प्रसाद घ्या प्रसाद आले चणे पण देवाच्या पुढ्यात गेले झालं प्रसाद झाला पण काही चणे आगाव ते चणे निघाले आणि बाटलीच्याकडे जाऊ बसले तुम्ही कुठली बाटली समजा तुम्ही समजा चणे निघाले आणि बाटलीच्या कडेला गेले आणि मग त्या चण्यांचं काय झालं माहित आहे ते चणे अर्धे निघाले देवाच्या पुढ्यात गेले प्रसाद झाला काही चणे निघाले बाटलीच्या कडेला बसलेले आयुष्य बर्बाद करून घेतलं मग बाटलीच्या कडेला बसायचं की बाबा की देवाच्या पुढे जायचं म्हणून कधी बाबा आता पहा इथून आता कार्यक्रम आटोपला एक वारकरी निघाला बाहेर गेला आणि म्हटला बाबा चला मला आता पनवेल जो कुठला गाव असेल तो म्हटलं पनवेलला जायचंय इथून निघाला बाहेर गेला चौघे भेटल्यानंतर हा वारकरी म्हटला आपल्याला काय करायचंय आपल्याला फक्त संगत पाहिजे संगतीनं जायचं पनवेलला उतरायचं आपल्याला काय पिण्याशी घेणं देणं पण तिथे गेल्यानंतर बघा अशी मुलं सगळी बसली होती पारावरती आणि मुलांनी पाहिलं पहा काल महाराज ओढून म्हणतो कोंडून महाराज काय काकडा करतोय कीर्तन करतोय भजन करतोय आला महाराज कशा मुलं तर चौघांच्यात मी गेला म्हणून तेच चौघे पहा दुसरे चौघे कीर्तनातून निघाले आणि बाहेर एक वारकरी बाबा बाहेर एक पिणारा बसला होता आणि पिणारा म्हटला आपल्याला काय करायचंय आपल्याला फक्त वारकऱ्यांचा नाही आपला काय छत्तीस आकडा आहे पण आपल्याला संगत महत्वाची आहे संगतीनं बाबा तिथपर्यंत पोहोचायचंय म्हणून वारकऱ्यांची संगत पकडली आणि गेला तिथे गेल्यानंतर लोकांनी पाहिलं बसलेल्या मुलांनी पाहिलं म्हटलं वा कालपर्यंत काय बाटल्या फोडल्या आज झाला बुवा झाला संगत कोणाची
हा वारकऱ्यांनी संगत पकडली म्हणून लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन चांगला झाला. पण त्याच वारकऱ्यानं पिणाराची संगत पकडली. वारकरी ढेकणाच्या संगे हिरा जो भंगळा तो संगे नाडला साधू तैसा. झालेली सेवा भगवान परमाई चरणी अर्पण करतो. तुम्ही सर्व चालते बोलते संत आहात तुमच्या चरणी अर्पण करतो. बोलता बोलता काही गडबडीनं एखादा जर अपशब्द गेला असेल तो दोष आहे माझ्या बुद्धीचा. चांगला असेल तो सद्गुरूंचा माझ्या प्रसाद असेल. आज या कीर्तनाकरता उत्तम अशी ज्यांनी आमचे दादांचं नाव मला माहिती नाही. मला समजलं की आळंदीचे काय करते आळंदीचे दादा. तर त्या सुंदर असं म्हणजे आवाज सुंदर असं गाणं त्या गाणं मी नतमस्तक होतो. तसेच आमचे आता बाकीच्या महाराजांचा मला सकाळी फोन आला होता. सकाळी बाबा तुमचाच नंबर आहे बाबांचा फोन आला होता. महाराज लवकर या हरिपाठालाच या. त्याच्यामुळे बाबांचा शब्दाला मान देऊन मी आलो. आणि आमचे गुरुवारी आमचे चांदेरकर महाराज आमचे परत आमचे विजय महाराज परत आमचे सुंदर शिक्षक त्यांचा सुंदर पाठ आहे की आमचे सुभाष महाराज असतील आमचे मृदुंगाचार्य असतील. असं सर्वांचं नाव घेतं. एखाद्याचं नाव राहिलं की अख्ख्या ह्याच्यावरती त्याच्यामुळे झालेली सेवा भगवान परमात्मेच्या अर्पण करतो. आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली कोणी उठू नका 2 मिनिटं बसा फक्त. टाळकऱ्यांनी टाळ ठेवाने खाली बसव.